दिनांक 7/6/2026 माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन आणि माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साधला आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत संवाद। या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आत्मसमर्पित माओवाद्यांना विविध साहित्यांचे वितरण, आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पुनर्वसन निधी आणि धनादेशाचे वितरण, आत्मसमर्पित मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध। माननीय मुख्य सचिव श्री राजेश अग्रवाल। गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आलेला असून जिल्ह्यातील नागरिक आता माओवाद्याच्या भीतीपासून मुक्त होत आहेत। यासोबतच शासनाने सन 2005 पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेलं आहे। त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकूण 819 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलं आहे। याच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसन आणि मुख्य प्रवाहात समावेशाच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या प्रयत्नांतर्गत आज दिनांक 7 जून 2026 रोजी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन आणि माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नवजीवन वसाहत नवेगाव गडचिरोली येथे आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसोबत संवाद तसेच विविध साहित्यांचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। माननीय केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह यांनी जाहीर केलेल्या ध्येयाप्रमाणे दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद जवळपास संपुष्टात आला असून राज्य शासनाच्या वतीनं गडचिरोली जिल्ह्यात विकास कामांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे। त्या अनुषंगाने सदर कामांचे नियोजन आणि आढावा घेण्यासाठी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन श्री राजेश अग्रवाल, माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्री सदानंद दाते यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी यांनी दिनांक 6 आणि 7 जून 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली। यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान माननीय मुख्य सचिव यांनी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी पुनर्वसनासंदर्भातील विविध बाबींची माहिती घेतली। यासोबतच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना पुनर्वसनाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधी धनादेशाचे वितरण करण्यात आले। तसेच आत्मसमर्पित महिला बचत गटातील सदस्यांना शिलाई मशीन, पुरुषांना स्प्रे पंप, विविध योजनांचे कार्ड, वाहन चालक परवानाचे वितरण करण्यात आले। तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं आत्मसमर्पित माओवादी सदस्य अशोक मासा होळी याची यशस्वी नसबंदी उघडण्याची शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यास अपत्य प्राप्त झाल्याने त्या दाम्पत्यास मान्यवरांच्या हस्ते विविध संसार उपयोगी भेटवस्तूचे वितरण करण्यात आले। यावेळी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन श्री राजेश अग्रवाल यांनी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले। समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनाकडून करण्यात येईल। तसेच आत्मसमर्पितांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध राहील असं सांगितलं आहे। यासोबतच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं विविध पुनर्वसन उपक्रमांच्या माध्यमातून समर्पित सदस्यांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी, स्वयंरोजगाराशी संबंधित सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत। या उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन समाजात सन्मानाने जीवन जगावे असे आवाहन केले आहे। त्यासोबतच माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता, विकास आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारणाऱ्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे कौतुक करून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत। यानंतर सदर कार्यक्रमाची सांगता आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या मुलांनी राष्ट्रगीत गायन गाऊन केले। या कार्यक्रम प्रसंगी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन श्री राजेश अग्रवाल हे उपस्थित होते। सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवान, पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळी आणि अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेशी।